तुम्हाला साधी सोपी मस्तपैकी दुधीची भाजी रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी लवकरात लवकर दुधीची भाजी दाखवणार आहे थोडक्या सामानामध्ये। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी मस्तपैकी एक दुधी घेतलेलं आहे, बारीक असे काप करून घेतलेले मस्तपैकी। त्याचे दुधीचे सोलून फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता, जिरा, कांदा, टमाटा। चला मग आता आपण सर्वात पहिलं कढई ठेवूया। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। कढई मस्त आपली टाकलेली आहे। कढईमध्ये ते जिरा टाकून घ्यायचा आहे, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, आपण मस्त त्याच्यात एक करून घ्यायचं। आपल्याला मस्त त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं, 1 चमचा टमाटर टाकून घ्यायचा, हळद, मिरची पावडर। आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं जेणेकरून मसाला मस्तपैकी आपला एक होईल जाईल। 5 मिनिटं आपला मसाला त्याच्यात झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून आपला कांदा टमाटा एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दुधी टाकून घ्यायचं आपल्यामध्ये। आता मस्तपैकी आपले 5 मिनिटं झालेले। आता आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये दुधी टाकून घेऊ जेणेकरून आपला मसाला एक झालेला आहे। आता परत आपल्याला एकजीव करून घ्यायचं। हे बघा, आता मस्तपैकी आपल्याला ते टाकून घेतलेलं छान दुधी कढईमध्ये। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं। 5 ते 10-15 मिनिटं आपल्याला मस्तपैकी कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं। आपल्या मस्त त्याच्यामध्ये दुधी शिजून। हे बघा, आता आपले झाले 10 ते 15 मिनिटं। आता आपण बघू शकतो मस्त आपला दुधी शिजलेला आहे। आता काढून घ्यायचं आहे मस्तपैकी। आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची। मस्तपैकी छान आपली साधी सोपी दुधीची भाजी झालेली आहे। रेसिपी तुम्ही पण बनवा, सोपी रेसिपी आहे। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यामुळे तुमच्या मनापासून आभार मानते।